गुढीपाडव्याच्या दिवशी मी साडी नेसायचं ठरवलं होतं आणि मग मस्त अशी काठापदराची साडी नेसली। त्या अगोदर ना हेअर वॉश केला होता, मग केसांना अगोदर सिरम लावून सेट करून घेतलं। त्यानंतर मेकअपचं जे पण सामान लागणार होतं सर्व बाहेर काढून ठेवलं। नंतर म्हणलं अगोदर तोरण लावून घेऊ, त्यानंतर आपलं जे काही काम करायचं ते सर्व कामं आवरू आणि नंतर मी तयार व्हायला लागले। आणि हेअरस्टाईल पण अगोदरच केलेली होती। नंतर मग मेकअप करायचा होता, पण तेवढ्यातच मला माझ्या तोंडावर केस दिसले, कारण मी आयब्रो पण करून आले नव्हते। मग फॉरहेडवर साईडला वगैरे सर्व केस होते। मग मला टेन्शन आलं। नंतर मग आठवलं माझ्याकडे तर अर्बन यॉकचं इलेक्ट्रिक हेअर रिमूव्हर आहे, मग तेच काढलं। खरं तर जोपर्यंत मला हे माहित नव्हतं ना तोपर्यंत मी रेझरने फेशियल हेअर रिमूव्ह करायचे, बट ते ना खूप जास्त रिस्की आहे, मला बऱ्याचदा लागलेलं सुद्धा। आणि हे इझी टू यूज असल्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण यूज करू शकतो आणि काही अवघड पण जात नाही। गालावर वगैरे सगळीकडे हे फिरवायचं आणि मस्त सर्व केस ना पूर्ण रिमूव्ह होऊन जातात। आणि हे साईजला पण कॉम्पॅक्ट असल्यामुळे ट्रॅव्हल मध्ये पण आपण कॅरी करू शकतो। खरंच आहे, जेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये आलंय ना तेव्हापासून मला सारखं पार्लरला जायची गरज पडत नाही। इकडे बघा सर्व केस कसे याच्यातून बाहेर आले आणि याला छोटासा ब्रश दिलेला असतो, जो की आता मी कुठे ठेवलाय माहित नाही। तर एवढे असे केस माझ्या चेहऱ्यावर निघले। तर याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करू शकता, तसेच बायो मध्ये सुद्धा दिलेली आहे। आणि हा होता माझा फायनल लुक। आणि शॉर्ट हेअर मध्ये काय हेअरस्टाईल करू मला समजत नव्हतं, त्यामुळे मी बन घातला होता आणि हा सूट करत होता, मला तरी आवडला आणि सुंदर असा लुक झाला होता। मेकअप पण मला आजचा खूप जास्त आवडला। बाकी तुम्ही सांगा मी कशी दिसतेय।